ही गोष्टच अशी आहे, माणसाचा पाला पाचोळा करतं प्रेम। माझं सगळं एकतर्फीच निघालं ग। मला नाही वाटत श्री। दुसरं काय? हे बघ, आपल्याकडून काहीतरी मिस होतंय श्री, असं मला वाटतं। काही मिस होत नाहीये। माझे अंदाज चुकत नाहीत श्री। आयुष्य पाहिलंय मी 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 ही वीकेंड्स ना इथे येत जाईन, म्हणजे तेवढाच जरा कमी त्रास होईल। त्या 2 दिवसाचाच जो काही होईल तो। बँगलोरचं म्हणतोयस? मी खूप सिरियसली बोलतोय। विचार करू। माझा विचार झालाय, तुझं मत सांग। श्री आईजी प्लीज। मी बँगलोरला आले तर अडचण होईल तुला? आईजी ग, अगं अडचण कसली? उलट उलट मला बरं वाटेल। चल चल आपण दोघेही जाऊ। म्हणजे असं बघ, मला डॉक्टर म्हणतायत हवा पालटाला कुठेतरी बाहेर जा म्हणून। तू बँगलोरला गेलास तर माझ्या जीवाला घोर लागणार। इथं काळजी करत बसण्यापेक्षा तुझ्या बरोबर आले तर बरंच होईल ना। म्हणजे तुला पण चेंज, मलाही आराम। आत्ता 2-3 दिवस जाऊया, मग पुढचं पुढे बघूया। कायमचं जायचं की नाही ते? कधी जाऊया? तिकीट मिळाली तर आजच जाऊ। तिकीट मिळायला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, आज फ्रायडे, मी आज बुक करून टाकतो। 2 दिवस आहेत आपल्याकडे। मंडेच्या फ्लाईटनी परत येऊ। हा, मला चालेल। एक्सलेंट, मी आत्ताच बुक करून टाकतो। हॅलो, या आय एम लुकिंग फॉर अ मुंबई बँगलोर फ्लाइट। या आय नीड 2 tickets। आईजी, तुझी औषधं सही घेतलीस? हो हो, सगळी ठेवलीत, मी बघितलं स्वतः। औषी, आईजीची पुस्तकं ठेवली आहेत बॅगेत। आई शाल घ्या हा, इथल्यापेक्षा बंगलोरला जास्त थंडी असते। मोठी आई, आता फारशी थंडी नसेल तिथे। अरे पण काळजी घ्यायला हवी ना। आणि आई, हळद दूध घेत जा हा नेहमी। श्री हे बघ, त्या विसरल्या ना तर तू तरी दे त्यांना रात्रीचं। डोंट वरी, मी सगळं नीट सांभाळेन। तू तिथे ऑफिस मध्ये जाणार, माईकडे कोण बघणार? हो ना, मी तेच म्हणत होते। हवा बदल म्हणून कुठेतरी जायचं तर बंगलोर ही एकच जागा आहे का? बाकी कुठेतरी जा, परदेशी जा आईना घेऊन। पण तिथे तुम्ही सगळे कामात असल्यावर आई बिचारे एकट्याच राहतील ना। आई अगं, उलट मला काम हवंय। रिकामा वेळ असला ना की नको ते विचार डोक्यात येतात, म्हणून मग स्वतःला कामात गुंतवून घ्यायचं, म्हणजे मग विचार डोक्यात येत नाही तर कुठलेही। आणि तुम्ही काळजी करू नका, आई आजीला सांभाळायला तिकडे माणसं आहेत। आणि तुम्ही सगळ्या नीट राहा। उगाच तासाला फोन करू नका। 2-3 दिवसात आम्ही परत येतोच। आणि तुम्ही सुद्धा चेंज म्हणून काहीतरी करा। चला येतो आम्ही। चल इंदू, अगं रडायला काय झालं? तुम्ही कायमचे तर जाणार नाही ना। मोठी आई, आपण ह्या सगळ्यावर नंतर बोलूया। पण आता आम्ही जाताना उगाच रडारड नको। नर्मदा, आता काय झालं? मी पण येते तुमच्या बरोबर। ते तिथे बंगलोरलाच आहेत, आता तुम्ही दोघं पण गेल्यावर मग मी इथे काय करू? नर्मदा वहिनी तुमच्या बरोबर आता येऊ तरी शकतात, आम्ही कशा तडकाफडके निघून येणार? आपण एक काम करूया, नर्मदा वहिनी येऊ देत तुमच्या बरोबर, आम्ही मागचं सगळं आवरून येतो। काय लगेच आवरायला चाललंय? आपण याविषयी सगळं नंतर बोलूया सविस्तर, आता ना। कधी? चल, पोहोचलास की फोन कर। फोन करत राहा मध्ये मध्ये। बरं, आता आम्ही एकदा विमानात बसलो की फोन बंद करणार आहोत, त्यामुळे पुढचे काही तास फोन बंद असेल। फोन बंद आहे, लागतच का नाहीये असं उगाच पॅनिक होऊ नका। पोहोचलो की फोन करू, ओके? निघू फायनली? नीट जा हा, नीट जा। बाय।